लहानपणापासून असणारी राजकारणाची आवड आणि त्या राजकारणामध्ये काम करत असताना मला वाटतं साधारण रामकृष्ण मोरे आणि किसनराव मानकिले यांची जी लोकसभेची लढाई झाली तेव्हापासून खरं तर गावच्या राजकारणामध्ये लहान असतानासुद्धा त्यावेळेला सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेला मोठ्या ट्रकमध्ये फिरणे, प्रचार करणे, प्रचारसभा ऐकणे आणि त्या माध्यमातून खरं तर राजकीय नेत्यांचे विचार आत्मसात करणे ही जी आवड लागली। नंतरच्या कालावधीमध्ये पोटापाण्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून 1989 साली मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्याच्या नंतर कर्नाक बंदर ह्या ठिकाणी काम करत असताना ज्यावेळेला शिवाजी पार्क येथे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची सभा त्या ठिकाणी ऐकली आणि तदनंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली। शिवसेनेमध्ये काम करत असताना आवड लागली। मुंबईमध्ये काम करत असतानाच गावाला सुद्धा या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत राहिलो। शिवसेना आंबेगाव तालुका मुंबई रहिवासी संघ केली आणि त्या संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेना आणि शिवसेना उमेदवारांना जी मदत लागेल ती मदत करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं। त्याचबरोबर वळती गावच्या सुद्धा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी आम्ही भाग घेत गेलो। नंतरच्या कालावधीमध्ये मुंबई या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून तिकीट मिळवण्याचे 2 वेळाचे प्रयत्न केले। त्यामध्ये यश जरी नाही आलं तरीसुद्धा या ठिकाणी मी गावचा सरपंच झालो। नंतर ग्रामपंचायतमध्ये सदस्य माझी सौभाग्य होती सुद्धा ग्रामपंचायतमध्ये वळतीगाव ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी सदस्य म्हणून काम करत असतानाच नवी मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला मी आलो जवळजवळ 20 वर्षे झाली आणि नवी मुंबई शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना खरं तर नंतरच्या कालावधीमध्ये यावेळेला 2020 साली कोविडचं आगमन या ठिकाणी झालं। सगळीकडे लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून खरं तर सांडपाडा विभागातील आमच्या जनतेची सेवा करण्याचं काम त्यावेळेला आम्ही या ठिकाणी केलं। नवी मुंबई महानगरपालिकेची त्यावेळेला लागलेली निवडणूक कोविडच्या त्या कारणामुळे त्या ठिकाणी रद्द झाली, परंतु नंतर 6 वर्षांनी ही निवडणूक होत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून खरं तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी तिकीट मिळालं। भारतीय जनता पार्टीने आणि नाईक साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती या ठिकाणी दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या त्या ठिकाणी शून्य मतदार बंधू आणि भगिनींनी त्या ठिकाणी केलं। दरम्यानच्या कालावधीमध्ये मुंबई आणि आपली जन्मभूमी कर्मभूमी अशी नाळ असल्या कारणाने मला माझ्या गावामधील तालुक्यामधील अनेक मंडळींनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। गावातील अनेक मंडळी प्रचाराच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आली। त्यामध्ये धोंडीभाऊ शेठ असतील, गणपतराव असतील, बाळासाहेब बोराडे असतील, संजय शेठ भोर असतील, त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आपले सरपंच आनंद वावड सुद्धा त्या ठिकाणी जवळजवळ 8 दिवस त्या ठिकाणी तळ ठोकून होते। बाजीराव असेल, अशोक लोखंडे असेल, या अनेक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या विजयामध्ये मला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम वळती गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं। जी मदत लागेल ती आपल्या ह्या कार्यकर्त्याला द्यावी, त्या कार्यकर्त्याच्या मागे पाठबळ या ठिकाणी उभं करावं म्हणून खरं तर आपल्या ह्या वळतीगाव ग्रामस्थांनी मला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। तालुक्यामध्ये सुद्धा मी अनेक दिवस काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तालुक्यातील जनतेचं सुद्धा मित्रपरिवाराचं सुद्धा माझ्यावरती या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रेम होतं आणि त्या लोकांनी सुद्धा मला माझ्या विजयाच्या भरपूर शुभेच्छा त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।